भद्राय राजते राजांच्या राजमुद्रेस वंदन करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. 400 वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गणविका बाळ यासारख्या कुटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, ससत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारे किम्यागार म्हणजे शिवबा. किम्यागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य निर्माण करण्याची झाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताना अंगातलं रक्त ससायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवात ही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिके गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हाती शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, शिवाजी महाराजांबद्दल बोलणे इतकी मी नक्कीच मोठी नाही, पण त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना मला जे कळले ते मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी आज अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला स्वतःचे नाव दिले नाही. अनेक महिमा आखल्या, पण कधीही पंचांग पाहिले नाही. महाराजांना अनेक संकटे आली, पण कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, कधीही व्यसनाच्या आहारी गेले नाही. म्हणूनच आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. मित्रांनो, आज जर महाराष्ट्रात आजचा युवक जर जनावरांसारखा वागत असेल तर ही खूपच मोठी शोकांतिका करण्याची बाब आहे. माझ्या परस्त्री माते समान मानणारा माझा राजा, माझ्या राजांच्या राज्यात स्त्रियांवर अन्याय अत्याचार करण्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजांच्या राज्यात होता. माझ्या राजांच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. माझ्या राजांच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी होता सुखी महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे. मित्रांनो, आजही 400 वर्ष होऊन गेली, तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य आपणास प्रेरणा देते. मित्रांनो, आजही 400 वर्ष होऊन गेली, तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य आपणास प्रेरणा देते. आजही पाकिस्तान सारखे देश आपल्या देशांवर आक्रमण करीत आहेत. त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज होण्याची. मित्रांनो, राजे छत्रपती शिवाजी महाराज होणे हे फार कठीण नाही. त्यासाठी मनगळा ताकद आणि रकात देशभक्ती हवी. मग घरात निर्माण होतील राजे छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.